बातमी राजकीय बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भातील। अजित पवार यांच्या संभाव्य मंत्रिमंडळाची नावे हाती आलेली आहेत। 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळणार आहे। अजित पवार यांचं संभाव्य मंत्रिमंडळ हे समोर आलेलं आहे। 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहेत। अजित पवार यांना 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळणार आहे। आणि दरम्यान सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अजित पवार यांचं संभाव्य मंत्रिमंडळ कसं असणार आहे ते पाहूयात। संभाव्य मंत्री अजित पवार, संजय बनसोडे हे मंत्री असतील। मकरंद पाटील यांचं नाव देखील संभाव्य मंत्री यादीमध्ये आहे। त्यानंतर छगन भुजबळ, आदिती तटकरे आणि अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि नरहरी झिरवळ, सना मलिक, इंद्रनील नाईक, तर अजित पवार यांचं संभाव्य मंत्रिमंडळ आपण पाहतोय। संभाव्य राज्यमंत्रीपद हे 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद अजित पवार यांना मिळणार आहेत। आणि दरम्यान ही यादी आपण पाहिलेली आहे ज्यांना मंत्रिपद मिळणार आहे। चेतन किरीदत्त आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चेतन, एकीकडे शिवसेनेचं संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार, त्याच्यामध्ये कोण असणार आहे अशी नावं समोर आल्यानंतर आता अजित पवार यांना 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळणार आहेत। यादी देखील समोर आलेली आहे। संभाव्य मंत्रिपदासंदर्भात चर्चा झालेली आहे आणि ज्यामध्ये आता 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद अजित पवार यांना मिळणार आहेत। काय सविस्तर तपशील आहेत? तेच आपण जर पाहिलं तर उद्या म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट विस्तार होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे। आणि त्यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी जी आहे ती आपल्या हाती आलेली आहे। यामध्ये प्रामुख्यानं छगन भुजबळ, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे, अजित पवार, मकरंद पाटील, नरहरी झिरवळ आणि धनंजय मुंडे हे प्रमुख मंत्रिपदाचे दावेदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यासोबत राज्यमंत्रीपदाची धुरा जर यांच्यावर सोपवण्यात येत असेल तर त्यामध्ये सना मलिक आणि इंद्रनील नाईक यांचा देखील नावाचा समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी चेतन, आपण पाहतोय ह्या नावांवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। मात्र अजित पवार यांनी ह्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ चर्चा केली। दिल्लीमध्ये अमित शहा यांच्याजवळ देखील त्यांच्या अनेक गाठीभेटी घेण्यासाठी ते दिल्लीमध्ये देखील पाहायला मिळाले। आणि अखेर जी मंत्रिपदं अजित पवारांना अपेक्षित होती ती मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे का? हे जर आपण पाहिलं तर महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून खरं तर रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत होतं। गेल्या काही दिवसांपासून तोडगा यावर निघत नव्हता। मात्र काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी बैठक पार पडलेली आहे या बैठकीनंतर खरं तर मंत्रिमंडळ विस्तारावर सकारात्मक चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते आहे। आणि अजित पवार यांना जी खाती पाहिजे होती त्या खात्यांवर त्यांना ती खाती मिळतील का याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाहीये। उद्या ज्या वेळेला खरं तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याच वेळेला संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। कोणती खाती नेमकी अजित पवारांच्या खात्यात जातात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। तेजस, अगदी धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तर अजित पवार यांचं संभाव्य मंत्रिमंडळ आपण पाहतोय ज्यामध्ये छगन भुजबळ, आदिती तटकरे, अनिल पाटील यांचा समावेश असणार आहे। 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद अजित पवार यांना मिळणार आहेत।